आज मी असा चित्रपट बघून आलो ना की त्याबद्दल कसं बोलायचं आणि काय बोलायचं हे मला कळत नाही. असं व्हिडिओमध्ये मी त्या सगळ्यावरती चर्चा करणार होते. तत्पूर्वी तुम्हाला चित्रपटाचं नाव सांगतो. चित्रपटाचं नाव आहे बाप्या. LGBTQ कम्युनिटी आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. त्याचीच एक बहीण आहे, जेंडर आयडेंटिटी. बस त्याच विषयावरती बेतलेला हा पूर्ण चित्रपट आहे. आता जर या मुद्द्यावरती भर द्यायचा म्हटलं तर ही संकल्पना खरं तर वेस्टमधली. तिथल्या लोकांची काय परिस्थिती माहिती का, ते सकाळी उठतात आणि ठरवतात की मी आज कुत्रा आहे, तर ते अक्षरशः कुत्र्यासारखं गेटअप करतात आणि कुत्र्यासारखंच भुंकत पूर्ण गावभर फिरतात. या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त उपदेश द्यायला चांगलं वाटतं, पण आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला ही जर गोष्ट घडली ना, तिथं आपण नाक मुरडतो. आणि ही सत्यता कोणीच नाकारू शकत नाही. चित्रपटाला धरून बोलायचं झालं तर त्याच्या फ्लॅशबॅक मध्ये यांनी सगळ्या गोष्टी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. मान्य, ठीक आहे. या सगळ्याची जाणीव तिला लहानपणापासून होत होती, त्यामुळे हा सगळा उद्रेक तिने तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यात काढला. ठीक आहे, मान्य. पण लग्न झाल्यानंतर ना नवऱ्याचा ना मुलाचा ना आपल्या कुटुंबाचा कसलाही विचार न करता स्वार्थीपणाने ऑपरेशन करून घेणं हे कितपत आजच्या कुटुंबांना ग्राह्य वाटतं मला तेच कळत नाही. तुमच्या कुठल्या त्या थुकरट एजेंड्यासाठी तुम्ही आमच्या धर्मातल्या शास्त्रांचा आणि पुराणांचा आधार घेऊन त्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे किती वाईट गोष्ट आहे. शेवटी तिला किंवा त्याला ते कर्जाचे तिच्या घरावरती असलेल्या कर्जाचे पैसे फेडताना दाखवलंय. मग आता मला इथे एक प्रश्न पडतो, जर ती MBBS शिक्षण घेण्यासाठी बाहेर कुठे गेली होती, त्यानंतर तिने ते ऑपरेशन केलं आणि ती सगळं काही बदलून टाकलं, तेच ती सगळं स्त्री असताना सुद्धा करू शकत होती. म्हणजे मनाच्या समाधानासाठी तुम्ही नैसर्गिक नियमांच्या पलीकडे जाणं हे कितपत योग्य आहे. पण हे बघा, चित्रपटात तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतो, पण त्या ठिकाणी तुम्ही फसलं नाही पाहिजे हे तुमचा महत्त्वाचा पॉईंट असला पाहिजे. माझ्या मते तरी, माझ्यासाठी तरी असंच होतं की ते खूप प्रयत्न करत होते, पण मला त्या ठिकाणी फसायचं नव्हतं. आणि माझं क्लिअर होतं की तुम्ही काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा, लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करा. आणि एक एवढा मोठा स्टुडिओ सुद्धा या सगळ्यांच्या फंडात पडतो म्हणजे खरंच कमाल आहे. बाकी माझ्या मते देवाने आपल्याला जे काही दिले ना, आपण त्यातच समाधानी राहायला हवं. कारण आपण जर हव्यासापोटी प्रयत्न करत गेलो ना, त्यात आपल्याच आयुष्याची माती होते.